साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्त करून परतूर तालुक्यातील बागेश्वरी या साखर कारखान्याकडं जवळपास 284 रुपये थकीत आहेत आणि मागचे 233 रुपये थकीत आहेत FRP मधले. तरी देखील यांनी गाळप परवाना नसतानाही कारखाना चालू केलेला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकरी घेऊन या कारखान्यावर मोर्चा केलेला आहे. येत्या 8 दिवसामध्ये उर्वरित FRPची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब येऊन इथे चक्काजाम आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि चालू हंगामातील 3200 रुपये भाव डिक्लेअर केला तर हा कारखाना सुरळीत चालू देणार, अन्यथा कारखाना आम्ही बंद पाडणार. आज आम्ही श्रद्धा एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर बागेश्वरी कारखान्यावर आमचे 2024-25चे जे 233 रुपये FRPचे थकीत होते ते मागण्यासाठी आलो होतो आणि कारखान्याला गाळप परवाना नसतानाही NRCची कारवाई झालेली आहे असं साखर आयुक्त सांगतंय. परवाना नसतानाही शेतकऱ्याच्या खोट्या सह्या घेऊन त्याचं हमीपत्र दाखल करून कारखाना सुरू केला यांनी. यानंतर हे 289 रुपये आमचे बाकी राहते ते 8 दिवसात दिले नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसानंतर कारखाना बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत. कुठेही कारखान्याला चालू देणार नाही. कारखाना प्रशासनाला सगळं परेशान करणार. परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखाना अर्थात श्रद्धा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने मागील वर्षीचे 233 रुपये शेतकऱ्यांची FRP थकवलेली आहे. थकीत FRP असताना सुद्धा चालू हंगामात या कारखान्याला गाळप परवाना मिळतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे. साखर आयुक्त कार्यालय सांगतं की या कारखान्यावर RRCची कारवाई झालेली आहे. RRCची कारवाई झालेली असताना मग गाळप हंगाम सुरू झाला कसा? येणाऱ्या 8 दिवसात मागील 233 रुपये थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही तर या कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही. आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याच्या गेटवर भव्य आंदोलन होणार आहे. याचा जर ताळमेळ लावला तर केवळ 65 रुपये एका क्षणापाठीमध्ये फक्त 65 रुपये तुम्हाला शिल्लक राहतात. आणि तीच गोष्ट हा ऊस एक तोडणारा जो मजूर आहे एका तासामध्ये 1 टन ऊस तोडतो, त्याला मात्र 439 रुपये एका टनाला मजुरी मिळते. म्हणजे 18 महिने राबणाऱ्या शेतकऱ्याला फक्त 65 रुपये आणि 1 तासामध्ये ऊस तोडणाऱ्याला मात्र 439 रुपये. साखर कारखान्याला एका टनापाठीमागे 1100 रुपये शिल्लक राहतात आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्याच्यावरचा कर 1200 रुपये टनापाठीमागे घेतं. असं म्हणजे मेहनत करे मुर्गी और अंडा खाए फकीर अशी अवस्था ऊस उत्पादकांची झालेली आहे. हे ध्यानात घ्या. तुमचा नेता कुठल्याही पक्षाचा असो तो फक्त गोडगोड म्हणतो पण ऊस उत्पादक शेतकऱ्याचा बाजू मात्र घेत नाही. आज ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने विरोधी पक्षातले लोक उभा राहायला तयार नाही आणि सत्तेतले उभा राहायला तयार नाही. त्याचं कारण चोर चोर माऊस भाऊ सगळे मिळून वाटून तो अशी अवस्था या सगळ्या चोरांची झालेली आहे. तेव्हा आपण शेतकऱ्यांनी संघटित होऊन एकजूट होऊन हा लढा पुढे नेला पाहिजे. मी सांगली कोल्हापूरच्या आंदोलनामध्ये व्यस्त आहे पण 2-4 दिवसांमध्ये इथं कर्नाटकातली सीमा भागामध्ये मोठं आंदोलन चालू आहे तिथेही मी व्यस्त आहे. येत्या 8 दिवसामध्ये मी आज रिकामा होतो. 8 दिवसानंतर मी बागेश्वरी कारखान्याच्या परिसरामध्ये एक मोठी ऊस परिषद घ्या मी स्वतः येतो आणि हे साखर कारखाने ऊसाचा पैसा कसा देत आहेत ते मी बघतो. एवढं सांगतो थांबतो. धन्यवाद. राजू शेट्टी साहेब तुम आगे बढ़ो. शेतकरी संघटनेचा धन्यवाद साहेब.